यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठीचं जे मतदान आहे आता त्याला काही तास शिल्लक आहेत आणि या कोल्हापूर मतदारसंघातल्या लढतीची चर्चा जी आहे ती खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये आहे, कारण याला अनेक कंगोरे आहेत। पण या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी, थेट बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत उमेदवार महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू छत्रपती, अर्थातच शाहू महाराज। महाराज, आपलं स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। माझा पहिला प्रश्न हा आहे, राजघराण्यातील तुम्ही एक सदस्य आहात, पण राजकारणापासून बरेच वर्ष अलिप्त होतात। आता तुम्ही थेट उमेदवार आहात, काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे उमेदवार आहात आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, या मोठ्या नेत्यांची ताकद तर सोबतच आहे। मात्र स्थानिक पातळीवर सतेज पाटील, म्हणजे ज्यांचं नाव बंटी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ही सगळी ताकद तुमच्या पाठीशी आहे। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या ताकदीचा परिणाम? ताकदीचा परिणाम म्हणजे सगळे समविचाराचे एका बाजूला आहेतच आणि समविचाराचे एका बाजूला झाले की त्यात ताकद निर्माण होते आणि ते आहेतच आता बरोबर। ज्या सभा झाल्या, उद्धव ठाकरे, शरद पवार एकत्रित व्यासपीठावर होते तुमच्यासाठी, एकंदरीत ती गर्दी सगळी बघून, कारण हा पहिलाच अनुभव आहे तुमचा। जरी संभाजीराजे हे यापूर्वी निवडणूक लढवली असली तरी तुम्ही थेट मैदानात पहिल्यांदाच उतरलेलात। हे सगळं चित्र बघून काय आता शेवटचे काही तास शिल्लक असताना तुमच्या मनात काय नेमकं? काय नाही, आता 7 तारखेला निवडणूक आहेच आहे, मतदान आहे, ते मतदान होईलच आणि चांगलं होईल आणि आपल्या बाजूने होईल। विजयाची खात्री आहे तुम्हाला? निश्चित। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। समोरच्या उमेदवाराचा काही परिणाम होणार नाही, कारण काही मुद्दे आणले गेले मुद्दाम होऊन। समोरचा उमेदवार कुठल्याही लोकशाहीमध्ये निवडणूक म्हटलं तर उमेदवार असलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे उमेदवार पुढे आहेच आहे, आहेच आहे। आव्हान वाटतं तुम्हाला ते? त्याबद्दल मी जास्त काय बोलू शकत नाही, आव्हान आहे का नाही, पण इलेक्शन म्हटलं तर आव्हान असतंच आहे, सगळेच आव्हान आपलं आपलं करतात। आणि आता मुख्यमंत्री आणखीन अनेक मंत्री वगैरे सगळे इथं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। बरेच दिवस आहेत, जवळजवळ मुक्कामच आहे आणि म्हणजे त्यांनी सुद्धा या इकडं लक्ष चांगलं पुरवलंय असं दिसतंय। पण त्याचा काय परिणाम तुमच्यावर तर दिसत नाही, तुम्ही हसता या अर्थी। त्याचा काय परिणाम होईल असं मला वाटत नाही। आणखी एक प्रश्न, चंदगडपासून करवीरपर्यंत आणि अगदी कागलपासून राधानगरीपर्यंत सगळी प्रचार यंत्रणा तुमची राबते गेले अनेक दिवस झालं, पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचं हेच आहे, तुमचे दोन्ही चिरंजीव, दोन्ही सुना आणि तिन्ही नातवंड, हे सगळं दररोज कसं ठरवलं जातं? म्हणजे चंदगडला कोण जाणार, करवीरमध्ये कोण थांबणार, हे प्लॅनिंग सगळं कसं केलं जातं? तुम्ही स्वतः जाताय ते, म्हणजे दौरे, ही सगळी प्रचार यंत्रणा कशी आहे? सगळंच तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? ते होती आहे, यंत्रणा आहे आणि राबतायत, चांगलं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार
वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। पण तुमचे घरचे सदस्य तुमच्यासाठीही मैदानात उतरलेले आहेत, अर्थातच त्यामुळे तळागाळापर्यंत पोचलेला आहात तुम्ही असं वाटतं तुम्हाला? तर याच्या जास्तीत जास्त ठिकाणी पोचायचा निश्चित आपण पोचलो आहे आणि सगळे मिळून जर एकंदरीत क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जर बघितला तर चांगलाच आहे. ह्या निवडणुकीमध्ये महाराज राजा विरुद्ध प्रजा असा एक मुद्दा बघायला मिळाला. तसं इथं आता मुद्दा काही नाही आहे आणि तो राजा वर्सेस प्रजा वगैरे असं काही नाही आहे. इथे ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपण निवडणूक लढतोय म्हणून तो विषय निघतच नाही. 2009ची एक मला घटना आठवते, ज्यावेळेला संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला विद्यमान खासदार तुमचे अगदी जवळचे मित्र सदाशिवराव मंडलिक होते, कैलासवासी मंडलिक साहेब होते आणि त्यावेळेला तुम्ही अगदी त्यांची भेट घेऊन सांगितलं की जरी माझ्या मुलाला तुमच्या विरोधात उमेदवारी असली तरी आमच्या मैत्रीत काही अडचण निर्माण होणार नाही असं तुम्ही बोलला होता त्यावेळेला. मात्र त्याच मंडलिक मला तसं काही बोलायची आवश्यकताच नाही आहे, तशी परिस्थितीच होती ना, आम्ही शेवटपर्यंत मित्रच राहिलो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. नाही ती मलाही मान्य आहे, मात्र त्याच मंडलिक साहेबांच्या मुलग्याकडून आत्ताच्या उमेदवाराकडून तुमच्यावर टीका केली गेली. तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आता मी दुसऱ्या एका मुद्द्याकडे येतो, ते म्हणजे विकास. म्हणजे मोदींची सभा झाली, पंतप्रधान मोदींची कोल्हापूरमध्ये, किंवा विरोधकांकडून तुमच्यावर टीका करताना सांगितलं जातं की तुम्ही छत्रपती घराण्यातले आहात, विकासाबद्दल त्यांचं काही व्हिजन नाही, म्हणजे तुमचं काही व्हिजन नाही. तर मला महाराज एक आहे की आता विमानतळ आता सुरू झालेलं आहे कोल्हापूर, तुमच्या डोक्यात काय आहे कोल्हापूरबद्दल? व्हिजन कसं आहे की जेव्हा आपण कामाला लागतोय तेव्हा हे सगळं बघावं लागतं आहे. आणि आता मी संकल्पनामा माझा काढलेलाच आहे, त्याच्यामध्ये सगळं स्पष्ट केलं आहे. तरी रोजगार असेल किंवा योजना म्हणून तुमच्या डोक्यात काही आहे मास्टर प्लॅन कोल्हापूर संदर्भातला? जाहीरनामा तर आहेच, मग तोच बेस धरायचा आणि सर्वांगीण विकास हेच त्याच्यावर तो बेस धरून सर्वांगीण विकास आणि चांगला विकास, व्यापक विकास, जलद विकास. आणि हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. चांगल्या क्वालिटीचा विकास असं झालं पाहिजे. जसं घर बांधायचं असलं तर घर खराबी बांधू शकता तुम्ही, घर चांगलं बांधू शकता. तसं टाईमशीर बांधलं पाहिजे आणि अनेक घरं बांधले पाहिजे. पण ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही घराचाच विषय काढला, मी तुमच्या घरातल्या सदस्यांसोबत येतो. एक मुलगा खासदार, एक मुलगा आमदार. मग म्हणजे ऑलरेडी ते दोघेही राजकारणात होते, त्यांच्याकडे पदं होती. मग काही विकासात्मक चर्चा तुमची आणि संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती यांच्यासोबत काही? अर्थात होतच गेल्या ना, चर्चा होतच गेल्या. आणि त्याच्यातनंच तुम्हाला आता जे काही ॲक्टिव्हिटी दिसते ती दिसते आहे. कोल्हापूरकरांना काय आवाहन आहे तुमचं 7 तारखेसाठीचं? की जास्तीत जास्त वोटिंग पर्सेंटेज वाढवलं पाहिजे एकंदरीत. कारण लोकशाही म्हटलं तर लोकांनी त्याचा उपयोग केला पाहिजे आणि हे वोटिंग पर्सेंटेज जे लोकसभेसाठी नेहमी कमी असतं ते वाढलं पाहिजे.
आणि शेवटचा माझा प्रश्न आहे, सगळी जर परिस्थिती बघितली, विकास, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हेच सगळे मुद्दे जे आहेत ते सत्ताधाऱ्यांकडून पुढं रेटले जात आहेत. तुमच्याकडून असा काही वेगळा मुद्दा मतदारसंघासाठी 6 विधानसभा मतदारसंघ कोल्हापूरमध्ये आहेत, शहर देखील त्यामध्येच येतं, म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रातच येतं, त्यासाठी काय? शहर विकास आणि शेतकऱ्यांचा विकास हे आपले सेंट्रल पॉईंट्स आहेतच. शहर विकास जे असतोय ते विविध तऱ्हेने होतोय, जसं पाण्याचा आहे, हे आहेत. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. पाणी आता आणलंय आपण. आणखीन शेतकऱ्यांचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे. त्याच्यावर GST जो अन्यायकारक कर आहे तो कमी झाला पाहिजे, असे अनेक प्रश्न आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळा तुम्ही थेट तिथं जाऊन त्यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाबद्दल काही डोक्यात, कारण अजूनही आरक्षण मिळालेलं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की जरांगे पाटलांना जे त्यांनी शासनाने शब्द दिला होता तो शासनाने पाळला पाहिजे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, कोल्हापूर. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.